चिंचवड शहराध्यक्ष विक्रमजी वाघमारे यांच्या ऑफिसमध्ये आपण मला बोलावलं, त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. का बरं वामनदादा कर्डक यांची जयंती करू नये? कारण जो महामानव आपला बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा अनेक वेळा स्टेजवर बोलवून दाखवलं आणि त्यांच्या लिखाणात सुद्धा लिहिलं की वामनदादाचे एक गाणं, काय वामनदादाचं एक गाणं आणि आमची धाव असणं या प्रबोधन करण्याच्या कामात अगदी तंतोतंत बरोबर आहे. त्याचप्रमाणे वामनदादांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या रयतेचे राजे छत्रपती शिवरायांच्या यांच्या ध्येय उद्देशाप्रती लोकरंजनातून समाज प्रबोधन केलेलं आहे असे महान कवी साहित्यिक डॉक्टर वामनदादा कर्डक यांची जयंती आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून साजरी करण्यात यावी अशी सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेची मागणी आहे आणि ती अगदी रास्त आहे. का तर वामनदादा कर्डकनं 10,000च्या पुढं वैज्ञानिक प्रबोधनपर समाजाला योग्य दिशा देण्याची विविध गायन रूपी खऱ्या अर्थानं प्रबोधन करून या महामानवाच्या ध्येय उद्देशाप्रती काम केलं. अशा महामानवाची जयंती पालिकेने करावीच आणि केलीच पाहिजे. त्यांचं माझं आत्मचरित्र हे वाचा, आणखी तुमच्या वाचनात कुणाचे आले नसेल परंतु वाचा. त्यांना अभिप्रेत काय होतं मग कळेल. आणि ते तुमच्याकडे कुणाकडे उपलब्ध नसेल तर मी हेमरत्न प्राध्यापक बी शिंदे आपणाला ते त्यांचं आत्मचरित्र उपलब्ध करून देण्याची सोय केल्याशिवाय राहणार नाही एवढी आपल्याला खात्री. त्याचप्रमाणे म्हणजे हे संघटना जयंती करावी असं मागतंय असं समजू नका. तुम्ही सर्व गायक लोक, आजचे कवी लोक, अहो तुम्ही वामनदादाच्या नावचे कित्येकाने महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार घेतले आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा वामनदादाच्या नावचे पुरस्कार तुम्हाला दिले. अहो म्हणून तुम्ही सुद्धा सर्वांनी हा विषय लावून धरून पिंपरी चिंचवडकडे मागणी केली पाहिजे की बाबा रे आयुक्त साहेब आपण ही जयंती करा. कारण ही दिशा देणारी व्यक्ती आहे, महाकवी आहे, साहित्यिक आहे. तर याची जयंती करणं अति गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे काही विद्यापीठातून काही मुलांना या वामनदादाच्या गीतावर PhD केली हो.
PhD केलेलं हे तरी आपण खरं मानणार की नाही? कारण तुम्हाला खरं मानावंच लागेल, कारण PhD झाले. त्याचप्रमाणे 23 ऑगस्ट 2023 ला 23 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत महाकवी वामनदादा कर्डक यांना MGM विद्यापीठाच्या दुसऱ्या पदवीदान समारंभात कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ यांनी त्यांना पुरस्कार जाहीर करून या केंद्रीय मंत्री वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत यांच्या हस्ते 13 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता त्यांना मरणोत्तर मानद डॉक्टरेट पदवी म्हणजे डिलीट मरणोत्तर पुरस्कार दिलेला आहे. म्हणून म्हणायचंय हे कशात कमी आहे? अहो, आपण साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंची जयंती करतो. आयुक्त साहेब अण्णाभाऊ साठेंची जयंती करतो, ते झालीच पाहिजे, याबाबत आमचं दुमत नाही. कारण त्यांनीही बरचसं काम केलंय आणि बाबासाहेबांची एक गीत तरी त्यांनी लिहिलंय, जग बदल घालून गेले, जग बदल घालून खाव सांगून गेले मग भीमराव. हे अण्णाभाऊचं कवळ हे सुद्धा समाज जागृतीसाठी, मातंग समाजात जागृती होण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून त्यांची सुद्धा जयंती आपण करताय, यापुढेही त्यांची जयंती झालीच पाहिजे, याबद्दल आमचं दुमत नाही. परंतु याच प्रकारे डॉक्टर आम्ही म्हणतोय डॉक्टर वामनदादा कर्डक यांची सुद्धा जयंती आणि तो सप्ताह आपण साजरा केला पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही आपल्याला दिनांक 11/5/2026 रोजी 11/5/2026 रोजी या आमच्या सामाजिक संघटनेच्या वतीने आयुक्त साहेबांना निवेदन दिलं. इथल्या पिंपरी चिंचवडच्या महापौर साहेबांना निवेदन दिलं. स्थायी समितीच्या सभापतींना निवेदन दिलं. इथले महाराष्ट्र राज्याचे विधान सभेचे विधान परिषदेचे सभापती आमदार अण्णासाहेब बनसोडे यांना सुद्धा प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. त्याचप्रमाणे आमचे लाडके आमच्या विभागाचे भोसरी विभागाचे आमदार धडाडीचे अगदी खंबीर नेतृत्व असणारे आमचे महेशदादा लांडगे यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं. आणि या सर्वांना निवेदन देताना त्यांचे फोटो सहित आम्ही आमच्याकडे घेतलेले आहेत. ते आम्ही आपल्याला खऱ्या पोट्याच्या परीक्षेसाठी आपल्या पुढे मांडणारच आहेत. म्हणून आपण सर्वांनी अशी विनंती आयुक्तांना केली पाहिजे की हे काम आमचंच नाही, एकट्याच हे काही काम आमचं घरातलं काम नाही, हे माझ्या घरचं काम नाही, हे हरिअप्पाच्या घरचं काम नाही, हे विक्रम वाघमारेच्या घरचं काम नाही, हे आपले परमेश्वर कांबळेच्या घरचं काम नाही, किंवा तुमच्या आमच्या सर्वांच्या घरचं कुणाचं काम नाही. हे सामाजिक दृष्ट्या ज्यांनी ध्येय उद्देशाप्रती या भारतीय एकात्मतेसाठी राष्ट्रीय एकात्मता कशी टिकली जाईल हे पाहिलं. कारण हा मानवाचाच उद्देश होता की राष्ट्रीय एकात्मता टिकली पाहिजे, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि सामाजिक न्यायावर इथं भारतीय राज्यघटनेचं संरक्षण झालं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून तुमचे सुद्धा या विषयाला
धरून आयुक्ताकडे मागणी करणं एक अत्यंत गरज आहे. म्हणून आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा ज्या ज्या इथं संघटना असतील, जी जी मी म्हणणारे कार्यकर्ते असतील, त्यांनी सुद्धा खऱ्या अर्थानं वामनदादाची जयंती इथं झाली पाहिजे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपलं सुद्धा निवेदन तिथे गेलं पाहिजे, आपली सुद्धा प्रस्ताव तिथं मागणी पकडला पाहिजे, ही आपल्याला नम्रतेची विनंती करतो. त्याचप्रमाणे आम्ही स्मरणपत्र म्हणून या विषयाचं स्मरणपत्र म्हणून परत 13/6/2026 रोजी परत या पिंपरी चिंचवडच्या आयुक्ताला निवेदन दिलं. स्मरणपत्र निवेदन परत पिंपरी चिंचवडचे महापौर आमचे रविभाऊ लांडगे यांना पण दिलं. त्याचप्रमाणे स्थायी समितीचे अध्यक्ष बारणे साहेब यांना पण दिलं. त्याचप्रमाणे परत पुन्हा आमचे महाराष्ट्राचे विधान परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांना सुद्धा दिले. आणि परत पुन्हा आणखीन लक्षात राहावं आणि दादाने पुढाकार घ्यावा म्हणून आमचे आमदार महेश दादा लांडगे यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं. त्याचप्रमाणे आमच्या निवेदनाला पाठिंबा म्हणून आमच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 8 मधील आमचे नगरसेवक डॉक्टर विलासजी सुहासजी कांबळे साहेब, यांनी सुद्धा त्यांच्या लेटर पॅडवर आयुक्ताला विनंती केली की डॉक्टर वामनदादा कर्डकची जयंती, महाकवी वामनदादा कर्डकची जयंती आपण आपल्या महानगरपालिकेतर्फे पुरा 1 सप्ताह साजरा करावा अशी त्यांनी त्यांच्या लेटर पॅडवर आयुक्ताला विनंती केली. त्याचप्रमाणे या पिंपरी चिंचवड शहराचे काँग्रेस आयचे अध्यक्ष नरेंद्रजी बनसोडे यांनी सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्ताला त्यांच्या लेटर पॅडवर या विषयासंदर्भात मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक आयुष्यमान धम्मपाल दत्तरपाळे यांनी सुद्धा तिथं विनंती करतो असा शब्द दिलेला आहे आणि त्याप्रमाणे ते करणारच आहे. तर माझं एक मत आहे की सर्वच नगरसेवक जे फुले आंबेडकर शाहू विचारांचे आहे, त्या विचारधारेला मान्य आहे. मग तुम्ही कुठल्याही पक्षातून निवडून या, आम्हाला काही फरक नाही, फक्त विधायक काम झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपणही सर्वांनी पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना तसं पत्र देऊन आपल्या सभागृहात तसा प्रस्ताव मांडून तो पास करून घ्यायला आपल्याला वेळ आहे. या दृष्टिकोनातून आम्ही गेल्या 2 महिन्यापासून हा विषय लावून धरलेला आहे. तर तुम्ही सभागृहात मांडा आणि तो पास करून घ्या आणि जयंती करून घेणं हे तुमच्या हातात आहे. कारण आम्ही कितीही मागणी केली तरी शेवटी सभागृहात हा विषय पास झाल्याशिवाय तो कडेला जाऊ त्याची पूर्तता होऊ शकत नाही. म्हणून कृपया फुले आंबेडकर विचारधारेतील जे जे नगरसेवक महानगरपालिकेत निवडून गेले त्यांना नम्रतेची हात जोडून विनंती की बाबा हो, वामनदादा महामानवाच्या ध्येय उद्देशाप्रती त्यांनी त्यांचं जीवन त्यागलं. प्रपंच पाहिला नाही पण एक जीवन त्यांनी आयुष्यपणाला लावलं आणि ते करता करताच त्यांनी महामानवाच्या कार्यातच श्वास सोडला, शेवटचा श्वास सोडला. म्हणून म्हणायचंय
ती त्यांना उतराई होण्यासाठी, त्यांच्या कार्याला एक कुठंतरी आपण प्रसिद्धी देण्यासाठी आपण सर्वांनी इथं या विषयाला सहकार्य करण्याची गरज आहे आणि ती आपण करावी अशी मी आपणाला नम्रतेची विनंती करतो. त्याचप्रमाणे 15 ऑगस्ट ही वामनदादा कर्डक यांची जन्मतारीख आहे. 15 ऑगस्ट 1922. 15 ऑगस्ट 1922 ही वामनदादाची जयंतीचा दिवस आहे. हा बराच पुढा आहे, म्हणून सभागृहात आपण हा विषय मांडू, आपण तो पास करून घेऊ शकता. या दृष्टिकोनातून आम्ही यापूर्वी 2 महिन्यापासून या विषयासंदर्भात आयुक्ताकडे मागणी लावून धरलेली आहे. तरी आपण सर्वांनी खऱ्या अर्थानं या विषयाला संमती देण्याची गरज आहे आणि संमती देऊन प्रत्येकाने मागणी करण्याची गरज आहे अशी मी आपणाला विनंती करतो आणि इथंच थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. कष्ट केले त माझ्याभिमाने, कष्ट केले त माझ्याभिमाने, जाती जाती तवा तू